कचऱ्याच्या प्रश्नांवर भाजप नगरसेवक सतीश वानखेडे आक्रमक, चक्क नगर परिषद कार्यालयात टाकला कचरा। वाशिम शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून शहरातील विविध प्रभागांमध्ये कचरा गाड्या वेळेवर पोहोचत नसल्याने नागरिकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे। नगर परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याचा आरोप करत भाजपचे प्रभाग क्रमांक 8चे नगरसेवक सतीश वानखेडे यांनी गुरुवारी अनोखं आंदोलन केलं। शहरातील विविध भागातून कचरा गोळा करून त्यांनी तो थेट वाशिम नगर परिषद कार्यालयात आणला आणि अधिकाऱ्यांच्या दालनासमोर टाकला। या प्रकारामुळे काही काळ नगर परिषद कार्यालय परिसरात दुर्गंधी पसरली आणि एकच खळबळ उडाली। नगरसेवक सतीश वानखेडे यांनी शहरातील कचरा व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडल्याचा आरोप करत नागरिकांच्या वारंवार तक्रारी असूनही प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नसल्याचं सांगितलं। वेळेवर कचरा उचलला जात नसल्याने अनेक ठिकाणी अस्वच्छता वाढत असून साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे, असंही त्यांनी म्हटलं। यापुढे शहरातील कचरा व्यवस्थापनात तातडीने सुधारणा करून नियमितपणे कचरा संकलन करण्यात आले नाही तर अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सतीश वानखेडे यांनी दिला। दरम्यान नगर परिषदेचे स्वच्छता अधिकारी सुदाम चौहान यांनी कचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू असल्याचं सांगत नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन नियमित कचरा संकलनासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती दिली। लोकांच्या घरी कचरा राहिला जमते यायला, आता याच्या ऑफिसात राहू द्या असाच 8 दिवस। कसं वाटतं येता पाव द्या यायला